नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या खास व्हिडिओमध्ये, ज्यात आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवाच्या रौद्र रूपाची कथा। ते रूप म्हणजे कामांतक शिव। ही कथा आपल्याला शिकविते की प्रेम आणि क्रोध यांच्यामध्ये संतुलन कसे राखावे ते। कामांतक भगवान शिवाचे एक रूप आहे जे त्यांच्या रौद्र रूपाचे प्रतीक आहे। या रूपात शिवाने कामदेवांचा नाश केला, ज्याला आपण काम किंवा कामदेव म्हणून ओळखतो। ही कथा हिंदू धर्मातील अनेक पुराणांमध्ये आढळते आणि भक्तांच्या मनात ती शिवाच्या उग्र शक्तीचे एक प्रतीक बनलेली आहे। पण यापूर्वी कामदेवाची उत्पत्ती कशी झाली हे आपण जाणून घेऊया। कामदेवाच्या जन्माची कथा ही हिंदू पुराणामध्ये प्रसिद्ध आहे आणि ती एक रोमांचक आणि गूढ अशी कथा आहे। शिव पुराणातील तृतीय खंडामध्ये ही कथा आपल्याला दिसून येते। ब्रह्मा आणि विष्णूने प्रेम आणि इच्छेचा देवता निर्माण करण्याचे ठरवले। नंतर ब्रह्माला एक पुत्री आणि एक पुत्र योग झाला। त्यांची क्रमशः संध्या आणि मंथन हे नाव होते, ज्याचे पुढे नाव कामदेव झाले। ब्रह्माने मंथनला वर दिला की तिन्ही लोकांमध्ये तू प्रबळ असशील आणि सर्व तुझ्या वशमध्ये असतील। तर कामदेवाला हा वर मिळाल्यानंतर कामदेवाने ब्रह्मावरच बाण चालवला, ज्यामुळे ब्रह्मा हे स्वतःच्या मुलीवर कामासक्त झाले। त्यामुळे ब्रह्माला खूप राग आला आणि त्यांनी कामदेवाला शिवाच्या त्रिनेत्राने भस्म होण्याचा श्राप दिला। तर अशा प्रकारे ब्रह्माच्या श्रापाचाच संबंध हा पुढे शिवाशी आलेला आपल्याला दिसून येतो। कामदेवाचे रूप वर्णन करताना कामदेवाला तरुण आणि सुंदर रूपात दर्शवले जाते। त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण असतो, ज्यामुळे तो प्रेमाच्या बाणाने इतरांना प्रभावित करतो। त्यांना पंख असतात, जे प्रेमाच्या उडणाऱ्या भावनांचे प्रतीक आहे। कामदेवांच्या बाणांनी मनुष्याच्या हृदयात प्रेमाच्या आणि इच्छेच्या भावना जागृत होतात। आता आपण कामदेव आणि शिवाची कथा जाणून घेऊया। एकेकाळी त्रैलोक्याच्या रक्षणासाठी भगवान शिव योगी म्हणून तपश्चर्या करत होते। त्याच वेळी तारकासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त केला होता की केवळ शिवपुत्रच त्याचा नाश करू शकतो। परंतु शिव आपल्या तपश्चर्येत एवढे मग्न होते की पार्वतीच्या प्रेमाला देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही। या सर्व कृतीमुळे देवता चिंतित पडले, कारण तारकासुराने त्रैलोक्याला अत्याचारांच्या आगीत लोटले होते। त्यांना समजले की शिवाचे तपश्चर्येतून बाहेर येणे आवश्यक आहे, तरच तारकासुराचा नाश होईल। देवांनी कामदेवाला विनंती केली की तो आपल्या प्रेमाने शिवाच्या तपश्चर्येला भंग करावे आणि त्यानुसार कामदेवाने शिवाच्या तपश्चर्येला भंग करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या फुलांचा बाण भगवान शिवाच्या दिशेने सोडला। कामदेवाच्या या कृत्यामुळे शिव खूप रागावले आणि त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले। या उग्र आणि धगधगत्या रूपाला कामांतक म्हणतात, कारण या रूपात शिवाने कामाचा नाश केला होता। मात्र याचा परिणाम असा झाला की कामदेवाच्या नाशामुळे सृष्टीवर प्रेमाची भावना नष्ट झाली। परंतु कामदेवांच्या पत्नीच्या प्रार्थनेवरून शिवाने कामदेवाला देहरहित राहून सृष्टीमध्ये संचार करण्याचा वर दिला, म्हणजे मनाच्या रूपात पुन्हा त्याला जन्म दिला। तिथे त्याचे नाव अनंग असेही आलेले दिसून येतात। हे रूप अदृश्य होते, पण त्यामुळे प्रेमाची भावना ही सजीव राहिली। तर थोडक्यात आपल्याला आपल्या मनाची उत्पत्ती कशी झाली हेही कळून येते। आपल्याला कामांतक शिवाच्या अद्वितीय रूपाचे अन्वेषण करण्यात आनंद झाला। त्यांच्या शिक्षणांनी आपल्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि खऱ्या आंतरिक शक्तीच्या मार्गांवर मार्गदर्शन केले आहे। तर आज आपण इथेच थांबूया। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।